मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण कार्ल मार्क्स यांच्या ऐतिहासिक भौतिकवादाबद्दल प्रामुख्याने 2 किंवा 3 गोष्टींचा विचार केला। पहिल्या भागामध्ये आपण जे शिकलो त्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या। एक म्हणजे मानवी इतिहासाचा अभ्यास कसा करावा, 2 मानवी इतिहासाचा प्रारंभ कधी झाला आणि 3 सामाजिक मानव ह्याची निर्मिती कशी झाली आणि वेगवेगळ्या संस्थांची निर्मिती उदय समाजामध्ये कसा झाला ह्या संबंधीचा एक धावता आढावा आपण पहिल्या भागामध्ये घेतला। ह्या दुसऱ्या भागामध्ये आपण कार्ल मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवादाचाच अभ्यास करणार आहोत आणि ह्या कार्ल मार्क्स यांनी मानवी इतिहासाची ऐतिहासिक भौतिकवादातून विश्लेषणात्मक पातळीवर एकूण 5 टप्पे सांगितलेले आहेत। मराठी पुस्तकामध्ये काही 4 टप्पे आहेत, इंग्रजी पुस्तकामध्ये 5 टप्पे आहेत, पण अभ्यासाची सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी करण्यासाठी मी आशियाटिक, प्राचीन, सरंजामदारी, भांडवलदारी आणि समाजवाद ह्या 5 टप्प्यातून मानवी इतिहासाची वाटचाल झाली हे जे कार्ल मार्क्सने सांगितलेलं आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। पण मित्रांनो, हा अभ्यास करण्यापूर्वी इथं मी हेगेल आणि कार्ल मार्क्स यांचा सृष्टीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन मला आधी समजून घ्यावा लागतो। म्हणजे वाद, प्रतिवाद आणि संवाद, वादाला थिसिस, प्रतिवाद अँटिथिसिस आणि संवाद सिंथेसिस, म्हणजे वाद प्रतिवाद संवाद ही विरोधी विकासाची द्वंद्वात्मक पद्धती हेगेलनी विकसित केलेली होती आणि ही द्वंद्वात्मक पद्धती किंवा त्याला इंग्रजीमध्ये डायलेक्टिकल मेथड असं म्हणतात, विरोध विकासवादी तत्व असं म्हणतात आणि हेगेल असं म्हणतात की वाद प्रतिवाद संवादातून ह्या सृष्टीची निर्मिती झालेली आहे। आणि मग ही सृष्टी कशी निर्माण झाली तर इंग्रजीमध्ये आयडिया किंवा विचार, आपण हा शब्द सोयीसाठी वापरू। आयडिया, आपल्या डोक्यामध्ये खूप चांगल्या आयडिया असतात, कल्पना असतात, विचार असतात, त्या अर्थाने आयडिया किंवा विचार। पण हेगेलनी त्याला शब्द वापरला चैतन्य, स्पिरिच्युअल चैतन्य। ह्या चैतन्यातून सृष्टीची निर्मिती झाली आणि मग हे चैतन्य काय? मग ते चैतन्य, ती आयडिया, तो विचार म्हणजे ईश्वराचा विचार होता। आता ईश्वर ही एक संकल्पना आहे आणि ह्या विचारातून पृथ्वीचा, सृष्टीचा उदय आणि विकास झाला अशी हेगेल यांनी चैतन्यवादी भूमिका वाद प्रतिवाद संवादातून घेतलेली होती। म्हणजे हेगेलचा विचार हा डोक्यातल्या विचारातून सृष्टीकडे पाहत होता आणि कार्ल मार्क्स यांनी हेगेलकडून डायलेक्टिक मेथड घेतली, पण कार्ल मार्क्स यांनी हेगेलचा डायलेक्टिकल आयडियालिझम, कल्पनावादी आदर्शवाद घेतला नाही। 2 शब्द वेगवेगळे आहेत। डायलेक्टिक मेथड म्हणजे विरोध विकासवादी तत्व, हेगेलने जे तत्व स्वीकारलं होतं ते डायलेक्टिक आयडियालिझम, कल्पनावादी आदर्शवाद, आणि कार्ल मार्क्सने जे तत्वज्ञान स्वीकारलेलं आहे ते हिस्टॉरिकल मटेरियलिझम, ऐतिहासिक भौतिकवादी तत्व स्वीकारलेलं आहे। कार्ल मार्क्स असं म्हणतात ह्या सृष्टीचा उदय विकास हा डायलेक्टिक मेथडमधून झालेला आहे, पण ती मेथड डायलेक्टिक आयडियालिझमची नाही, विचारातून किंवा चैतन्यातून सृष्टी निर्माण झालेली नाही, तर ती सृष्टी जडातून, मॅटर
जडातून निर्माण झाली, म्हणजे एका अमिब्यातून ती पृथ्वी निर्माण झालेली आहे. हे दोन मूलभूत फरक हेगेलमध्ये आणि कार्ल मार्क्समध्ये आहेत. आणि म्हणून मग कार्ल मार्क्स असं म्हणतात, त्याचा आपण पुढं अभ्यास करणार आहोत. म्हणून कार्ल मार्क्स असं म्हणतात, हेगेलचा डोक्यावरचा विचार मी पायावर उभा केलेला आहे. मुद्दा समजतोय? आता मग ह्या सृष्टीचा विकास 5 टप्प्यामध्ये किंवा मानवी इतिहासाची वाटचाल 5 टप्प्यामध्ये झाली. पहिला टप्पा जो कार्ल मार्क्स यांनी सांगितला होता, आशियाटिक टप्पा, मानवी ऐतिहासिक वाटचालीतील आशियाटिक टप्पा हा फक्त आणि फक्त पौर्वात्य देशापुरता मर्यादित होता. म्हणजे आशियाटिक टप्पा हा पौर्वात्य देशामध्ये होता आणि उर्वरित 4 टप्पे प्राचीन, सरंजामदारी, भांडवलदारी आणि समाजवाद हे 5 टप्पे, 5वा टप्पा अस्तित्वात यायचा होता. हे 4 टप्पे पाश्चिमात्य देशामध्ये दिसून येतात. दुसरं त्यांचं असं एक ह्या संदर्भामधलं मानवी इतिहासाच्या वाटचालीमधलं कार्ल मार्क्स दुसरे असं एक विधान होतं, समाजाचा विकासक्रम ह्या 5 टप्प्यातूनच होईल असं नाही, किंवा प्रत्येक समाज ठराविक व पूर्वनिर्धारित अवस्थांमधूनच संक्रमण करेल असंही नाही, किंवा 2 समाजातील 2 देशामधील उत्पादनाची साधनं जरी सारखी असली तरी त्या 2 समाजातील राजकीय व सामाजिक संस्थांचे स्वरूप भिन्न राहू शकते. आणि 2 भांडवलशाही देशांच्या संस्था, मूल्ये व राजकारणाचे स्वरूप व शैली यात तफावत असू शकते. म्हणजे समाजामध्ये ह्या 3 घटकावर विभिन्नता दिसते, पण मानवी इतिहासाच्या वाटचालीमध्ये 5ही टप्प्यामध्ये एक घटक महत्त्वाचा आहे. तो घटक कोणता? उत्पादनाच्या संबंधांचा, उत्पादनाच्या पद्धतीचा. आणि तो संबंध 5 टप्प्यामध्ये कसा विकसित केला ह्याचा आता आपण हळूहळू अभ्यास करतो आहोत. एक मुद्दा समजला, आशियाटिक अवस्था मानवी समाजाच्या इतिहासातील आशियाटिक अवस्था किंवा टप्पा हा फक्त आणि फक्त पौर्वात्य देशापुरताच मर्यादित होता, हे आपण इथं आधी ध्यानात घेऊ. आता मी इथं टप्पा 1 घेतलाय, कारण आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांचा अभ्यास करतो म्हणून टप्पा 1 घेतलाय. पहिला टप्पा कोणता आहे? मानवी ऐतिहासिक वाटचालीचा प्राचीन टप्पा. हे चित्र जरा तुम्ही व्यवस्थित बघा. आपले जे पूर्वज होते ते गुहेमध्ये राहत होते. त्यांच्या अंगावर तुम्हाला वस्त्र दिसत नाही. मधल्या चित्रामध्ये एका जिवंत प्राण्याला पकडून त्याला त्या आगीमध्ये नेऊन ते भाजून खाण्याचा प्रयत्न करतायत, दिसतायत. आणि ही 2 व्यक्ती हातामध्ये काठी घेऊन काय करतायत तर ते ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे अशा पद्धतीचा प्राचीन टप्पा होता. आणि ह्या प्राचीन टप्प्यामध्ये आजच्या बोलीभाषेमध्ये अपार्टमेंट्स नव्हते, फ्रीज नव्हती, लाईट नव्हती, दळणवळणाची साधनं नव्हती किंवा दवाखाने नव्हते. हा निसर्ग अवस्थेमधला प्राचीन टप्पा आहे. आता ह्या प्राचीन टप्प्याची काय वैशिष्ट्य होती? कार्ल मार्क्स काय म्हणतात की मानवी समाजाच्या प्राचीन म्हणजे प्राथमिक अवस्थेतील हा समाज टोळ्या करून भटकत राहत होता. तो एका ठिकाणी राहत नव्हता. कालांतराने हा समाज स्थिर झाला आणि एकाच ठिकाणी राहू लागला, म्हणजे गुहेत राहू लागला. पण ह्या प्राचीन टप्प्यामध्ये मानवी समाजाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये आहेरे आणि नाहीरे, हॅव आणि हॅव नॉट, कामगार आणि भांडवलदार असे वर्ग नव्हते. ह्या प्राचीन टप्प्यामध्ये वर्गविरहित समाजरचना होती. कोणत्याही स्वरूपाचे वर्ग प्राचीन कालखंडामध्ये मानवी इतिहासामध्ये दिसून येत नाही. आणि
ह्या टप्प्यामध्ये संपत्तीची मालकी, निसर्गामधील संपत्तीची मालकी सर्वांची होती, सार्वजनिक स्वरूपाची होती. आणि ह्या टप्प्याला कार्ल मार्क्स साम्यवाद किंवा प्रिमेटिव्ह कम्युनिझम असं म्हणतो. म्हणजे ह्या टप्प्यामध्ये राज्यसंस्था नव्हती आणि वर्गसंस्था नव्हती. म्हणजे राज्यविहीन आणि वर्गविहीन समाज होता. पण दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र कार्ल मार्क्सने सांगितलं की कार्ल मार्क्स त्याला मानवी इतिहासातील वाटचालीचा सरंजामशाही टप्पा असं म्हणतात. म्हणजे तुम्ही हे चित्र जरा बघितले तर सरंजामदारांचा राजवाडा दिसतोय, त्या राजाचा दरबार दिसतोय, राणी दिसते, एका ह्याच्यामध्ये गुलाम काम करतायत, त्यांच्या मागं पोलीसधारी सैनिक उभारलेले आहेत, इकडे शेतामध्ये काही महिला पुरुष काम करतायत. म्हणजे अशा पद्धतीचं थोडं स्थिरावलेलं एक मानवी इतिहासाचं चित्र दुसऱ्या टप्प्यामध्ये सरंजामशाही पद्धतीमध्ये उदयास आलं. मग ह्या टप्प्याची वैशिष्ट्य काय होती? हा टप्पा फार महत्त्वाचा आहे. आता इथं काय काय निर्माण झालं, कोणत्या कोणत्या संस्था निर्माण झाल्या त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सरंजामदारी टप्प्यामध्ये मानवी समाजाच्या सरंजामदारी टप्प्यात सगळ्यात महत्त्वाचं खाजगी संपत्ती, प्रायव्हेट प्रॉपर्टी निर्माण झाली की जी प्राचीन अवस्थेमध्ये नव्हती. म्हणजे खाजगी संपत्ती निर्माण झाली आणि त्या खाजगी संपत्तीतून दोन आर्थिक वर्ग निर्माण झाले, एक जमीनदारांचा आणि दुसरा गुलामांचा. म्हणजे प्राचीन काळामध्ये खाजगी संपत्ती नव्हती, वर्ग नव्हते आणि वर्ग नसल्यामुळं तिथं वर्गावर्गामध्ये संघर्ष नव्हते, वर्ग कलह नव्हते. पण बरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये सरंजामदारी टप्प्यामध्ये खाजगी संपत्ती, त्याच्यातून आर्थिक वर्ग आणि त्याच्यातून वर्ग संघर्ष चालू झाला. आणि मानवी समाजामध्ये ह्या टप्प्यापासून आजपर्यंत, म्हणजे आपण हे व्याख्यान ऐकता आहात तोपर्यंत, मानवी इतिहास हा वर्गकलहाचा इतिहास आहे असं कार्ल मार्क्स म्हणतो. त्याचं ते भाकीत आहे. आता या टप्प्यामधली अर्थव्यवस्था कशी होती? सरंजामदारी टप्प्यामध्ये अर्थव्यवस्था कशी होती? तर शेती आणि कुटीर उद्योग सुरू झाले होते, शेतीचा विकास झाला होता, कुटीर उद्योगधंदे विकसित झाले होते, खाजगी संपत्ती निर्माण झाली होती आणि समाजामध्ये श्रमिक आणि दास हे दोन वर्ग तयार झाले होते. मोठ्या प्रमाणात गुलामांकडून श्रम करून घेतले जात होते, उत्पादन निर्माण केलं जात होतं. आणि ह्या टप्प्यामध्ये वर्गसंघर्षातून, वर्गकलहातून जी एक अशांतता निर्माण होणार होती, ती अशांतता थोपवण्यासाठी, समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्य नावाची संस्था उदयास आली. बघा, ईश्वराने राज्य निर्माण केलं होतं असं हेगेल म्हणतो. मध्ययुगामध्ये हे तत्वज्ञान प्रभावी होतं. मॅकियावेली म्हणतो की राज्य हे साधन आहे आणि प्लेटो आणि अरिस्टॉटल म्हणतात की समाजामध्ये सहकार्याच्या भावनेतून व्यक्तीने राज्य निर्माण केलं. पण आता इथं कार्ल मार्क्स काय म्हणतात की वर्गसंघर्षातून शांतता प्रस्थापित करण्यासाठी, भांडवलदारांची तळी उचलण्यासाठी, आहेरे वर्गाला सुरक्षित करण्यासाठी राज्य नावाची संस्था उदयास आली. अशा पद्धतीची भूमिका सरंजामदारशाही पद्धतीमध्ये कार्ल मार्क्स घेतात आणि असं म्हणतात, शेती खाजगी मालकीची झाली, व्यापार वाढला, जमीन हेच ह्या टप्प्यातील उत्पादनाचे प्रमुख साधन होतं. म्हणजे सरंजामशाही पद्धतीमध्ये जमीन हे उत्पादनाचं प्रमुख साधन होतं, व्यापार वाढला होता, शेतीचं खाजगी मालकीमध्ये रूपांतर झालं होतं, गुलाम
गुलामगिरीची व्यवस्था सुरू झाली होती. श्रमिक आणि दास ह्या वर्गांचा उदय झाला होता आणि समाजामध्ये वर्गकलह चालू झाला होता आणि त्याच्यातून राज्य नावाची संस्था उदयास आलेली होती की जी राज्य संस्था समाजामधल्या आहेरे वर्गाचं किंवा आहेरे वर्गाच्या हितसंबंधाचं प्रतिनिधित्व करते. अशा राज्यसंस्थेचा उदय हा सरंजामशाही किंवा सरंजामदारी टप्प्यामध्ये झालेला होता. तिसरा टप्पा जो होता तो मानवी ऐतिहासिक वाटचालीचा भांडवलशाही टप्पा. म्हणजे बघा, इंग्लंडमध्ये हा टप्पा प्रामुख्याने आपल्याला दिसून येतो. वाफेवरच्या इंजिनचा शोध लागला, रेल्वे आली, वाफेवर चालणारी मोठमोठाले कारखाने आले, मोठमोठ्या शहरांची निर्मिती झाली आणि एका चित्रामध्ये कामगार वर्ग रस्त्यावर उतरून भांडवलदाराविरुद्ध वर्ग संघर्षाला तयार झाला. हे एक चित्राच्या रूपाने भांडवलशाही टप्प्यातील सामाजिक आर्थिक वास्तव, राजकीय वास्तव तुम्हाला ध्यानात यावं म्हणून हे चित्र मी तुम्हाला दिलेले आहेत. पहिलं चित्र, दुसरं चित्र आणि ही तिसरे चित्र, ह्याच्यामध्ये तुम्हाला मानवी समाजाची प्रगती ही निश्चित स्वरूपामध्ये दिसून येते. आणि मग भांडवलशाही टप्प्यामध्ये काय काय बदल झाले, त्याची काय वैशिष्ट्य होती, त्यामध्ये कार्ल मार्क्स असं म्हणतात, 18व्या शतकातील तंत्रविज्ञानाच्या प्रगतीमुळे उद्योगधंद्याच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल झाले. व्यापारी भांडवलाचे रूपांतर यंत्रोद्योगाच्या भांडवलात झाले. वाफेवर चालणारी यंत्रे व त्या यंत्राची मालकी खाजगी भांडवलदाराकडे गेली. पुढे हेच भांडवलदार सत्ताधारी बनले आणि ह्यांनी समाजातील राजे रजवाडे, जमीनदार, सरंजामदार यांना सत्ताभ्रष्ट करून राज्य प्रस्थापित केलं आणि ह्याला कार्ल मार्क्स भांडवलशाहीची क्रांती असं म्हणतात. मी आता आपल्या भाषेमध्ये बोलतो. भांडवलदारी टप्प्यामध्ये मानवी इतिहासाच्या चौथ्या टप्प्यामध्ये काय काय झालं? 18व्या शतकामध्ये हा टप्पा चालू झाला. तंत्रविज्ञानाचा विकास, प्रगती झाली होती. वाफेवर चालणाऱ्या उद्योगधंद्यांना भरभराट आलेली होती. पण ह्या वाफेवर चालणाऱ्या यंत्रांसाठी लागणारं उत्पादन, लागणारं भांडवल कुणी दिलं? तर तिसऱ्या टप्प्यामध्ये जे जमीनदार होते, जे जहागीरदार होते, त्या जमीनदारांनी आपलं भांडवल कुठं गुंतवलं? आपलं भांडवल हे यंत्रोद्योगाच्या क्षेत्रामध्ये गुंतवलं. मुद्दा बरोबर आहे की जमीनदारांनी आपला सगळा पैसा जमिनीमधला काढला आणि तो उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवला आणि ह्याच्यातून जमिनीची मालकी जशी त्या सरंजामदारांकडे होती तशीच भांडवल गुंतवल्यामुळं ह्या जमीनदारांनी हा एक नवीन भांडवलदाराचा वर्ग निर्माण झाला आणि ह्या भांडवलदाराच्या मालकीची खाजगी संपत्ती म्हणून कारखान्याकडे पाहिलं जाऊ लागलं. आणि साहजिकच हे भांडवलदार सत्ताधारी झाले आणि राज्याला हाताशी धरून 18व्या शतकामध्ये चौथ्या टप्प्यामध्ये भांडवलदारी अवस्थेमध्ये राज्याला हाताशी धरून जमीनदार, समाजामधले जमीनदार, सरंजामदार ह्यांना सत्तेवरून हटवलं, त्यांना सत्ताभ्रष्ट केलं आणि सगळी राजकीय सत्ता भांडवलदारांनी आपल्या हातामध्ये घेतली. एकतर ह्या टप्प्यामध्ये आर्थिक सत्ता भांडवलदारांच्या हातामध्ये होती आणि राज्याकरवी भांडवलदारांनी समाजामधल्या सरंजामदारांना, जमीनदारांना सत्ताभ्रष्ट केलं आणि स्वतःकडे राजसत्ता घेतली. म्हणजे अर्थसत्ता आणि राजसत्ता ह्या दोन्ही सत्ता भांडवलदारांच्या हातामध्ये आल्या. असा हा झाला मानवी इतिहासातील चौथा टप्पा. आणि शेवटचा जो टप्पा आहे समाजवादाचा, त्यावेळेस हा अजून आत्तापर्यंत अस्तित्वात आलेला नाही. कार्ल मार्क्सचं असं मत होतं. कार्ल मार्क्स म्हणतात चौथ्या टप्प्यावर भांडवलशाही किंवा भांडवलदारी व्यवस्थेमध्येच इतिहास थांबत नाही, तर मानवी इतिहास पुढे जातो. आणि ते असं म्हणतात, भांडवलशाहीच्या अंगभूत नियमानुसार कामगार वर्गाची संख्या वाढते
आणि तो वर्ग प्रबळ होतो. पहिलं विधान काय? समाजवादी समाजरचनेच्या टप्प्यामध्ये भांडवलशाहीचा भांडवलदारीचा विकास होतो, त्याचबरोबर समाजामध्ये कामगार वर्गांची संख्या वाढते आणि तो कामगार वर्ग प्रबळ होतो. आणि ह्या टप्प्यामध्ये 18व्या शतकानंतर 19व्या शतकामध्ये भांडवलदारास समाजाच्या उपयोगी उत्पादन करता येत नाही किंवा ते वाढवता येत नाही. भांडवलदार ह्या टप्प्यामध्ये काय करतात तर अधिक नफा मिळवणारं उत्पादन साधनं निर्मित करतात, पण समाज उपयोगी साधनं ते निर्माण करत नाहीत. परिणामी काय होतं? भांडवलशाहीमधली ही उत्पादनाची पद्धत समाजाच्या प्रगतीला अडथळा ठरते. असून अळंबा आणि नसून खोळंबा. म्हणजे भांडवलशाही आहे, उत्पादन करते, पण त्या उत्पादनातून समाजाची गरज भागली जात नाही. समाजाला जे पाहिजे ते समाजाला हवं असणारं भांडवलदार उत्पादन निर्माण करत नाहीत आणि म्हणून भांडवलशाही ही समाज व्यवस्थेमध्ये एक धोंडा बनते, एक अडचण बनते. आणि ह्यावेळी समाजात कामगार वर्गाच्या नेतृत्वाखाली क्रांती होते. त्या क्रांतीमध्ये बहुसंख्य कामगार एकत्र येतात, भांडवली अर्थव्यवस्था नष्ट करतात, समाजामधले वर्ग भांडवलदार आणि कामगार वर्ग नष्ट होतो, वर्गविहीन समाज निर्माण होतो आणि ज्या समाजामध्ये शोषण करणारा भांडवलदार वर्ग नाही, कोणताच वर्ग नाही, अशा ह्या वर्गविहीन समाजामध्ये राज्यसंस्थेची गरज असत नाही आणि त्यामुळं राज्यसंस्था नष्ट झालेली असते, वर्ग नष्ट झालेले असतात आणि सगळी संपत्ती समाजाच्या मालकीची झालेली असते. आणि हा टप्पा म्हणजे शेवटचा टप्पा, क्रांतीतून उदयास येणारा म्हणजे समाजवाद हा होय. पण आजही रशियामध्ये, सोव्हिएत रशियामध्ये 17 सालापासून 90पर्यंत समाजवादी टप्पा गाठता आला नाही किंवा चीनमध्ये सुद्धा ह्या पातळीपर्यंत कार्ल विचार पोहोचला नाही. मुद्दा समजला की एशियाटिक पौरात्य देशामध्ये होता. मानवी इतिहासाचा पहिला टप्पा प्राचीन होता, दुसरा टप्पा सरंजामदारी होता, तिसरा टप्पा भांडवलदारी होता आणि चौथा टप्पा समाजवाद होता. म्हणजे हे 4 टप्पे पाश्चिमात्य विचारामध्ये होते आणि वैश्विक पातळीवर एशियाटिक, प्राचीन, सरंजामदारी, भांडवलदारी आणि समाजवाद ह्या 5 टप्प्यामध्ये मानवी इतिहास झाला. पण पहिला आशियाटिक टप्पा हा केवळ आणि केवळ आपल्याला पौरात्य देशामध्ये दिसून येतो. आता ह्याच्यावर टीका काय झाली? तर टीका अशी झाली की कार्ल मार्क्सनी फक्त आर्थिक घटकाला महत्त्व दिलं, धर्माला गौण स्थान दिलं, राज्याच्या लोपाची किंवा विलयाची कल्पना आदर्शवत वाटते, हिंसेचे समर्थन समाजामध्ये करणं अयोग्य आहे आणि भांडवलशाहीबद्दल किंवा भांडवलदाराबद्दल कार्ल मार्क्सचा जो विचार होता तो पूर्वग्रह दृष्टिकोन होता, तो पूर्वग्रहित दूषित होता, अशी टीका कार्ल मार्क्सच्या ऐतिहासिक भौतिकवादावर झाली. मित्रांनो, तुम्हाला हा विषय अधिक चांगला समजून घ्यायचा असेल, कार्ल मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवाद, तर पुढचे जे 2 विचार आपण अभ्यासणार आहोत, राज्याबद्दलचा, स्टेटबद्दलचा आणि क्रांतीबद्दलचा, राज्यविहीन समाजरचनेचा, तो तुम्हाला समजला की तुम्हाला ऐतिहासिक भौतिकवाद अधिक चांगला समजणार आहे. मला ह्याची कल्पना आहे की इतक्या सहजपणे हा तुम्हाला मुद्दा लक्षात येणार नाही, पण पुढच्या 3 भागामध्ये ऐतिहासिक भौतिकवाद तुम्हाला समजल्या वाचून राहणार नाही एवढी मात्र माझी खात्री आहे. ह्या शब्दात मी कार्ल मार्क्सच्या ऐतिहासिक भौतिकवादी विचाराला इथंच थांबवतो. पुढच्या भागामध्ये आपण कार्ल मार्क्सचा पुढचा विचार पाहूयात.